होळी रे होळी पुरणाची पोळी, तूप लागे पोळीवर, चव येई जिभेवर. तुम्हा सर्वांना या रंगाच्या सणाच्या म्हणजेच होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी होली. आज मी अगदी मऊ आणि लुसलुशीत सर्वांना आवडतील व सर्वजण आवडीने खातील अशी पुरणपोळी बनवणार आहे. चला तर आज आपण पुरणपोळी बनवूया. एका वाटीत चण्याची डाळ घ्यावी. साधारण पाव किलो असेल ती. प्रथम ती डाळ 2 वेळा पाण्याने धुवून घ्यावी. व नंतर डाळ बुडेल इतके पाणी घालून अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवावी. आता अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. अर्धा ते पाऊण तासानंतर डाळीला चांगली फूग आलेली आहे. डाळ चांगली भिजली गेली आहे. आता ही डाळ लहान कुकरमध्ये घालून घ्यावी. जर आपल्याला कटाची आमटी करायची असेल तर कुकरमध्ये जरा जास्त पाणी घालावे. पण जर कट काढायचा नसेल तर डाळ पूर्ण बुडेल आणि हाताच्या बोटाच्या पहिल्या पेरापर्यंत पाणी लागेल असे पाणी घालावे. मग त्यात थोडे तेल किंवा तूप घालावे व रंगासाठी थोडी हळद घालावी व झाकण लावून कुकर गॅसवर ठेवावा. भिजवलेली डाळ नसेल तर 5 ते 6 शिट्ट्या लागतात व भिजवलेली डाळ असेल तर 3 शिट्ट्यात डाळ चांगली शिजते. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करावा व 15 मिनिटांनी कुकर उघडावा. कुकर उघडताना सांभाळून उघडावा. पहा, डाळीला किती छान रंग आलेला आहे. कटही जास्त आलेला नाही आहे आणि डाळही खूप छान शिजली आहे. आता ही कुकरमधली सर्व डाळ एका मोठ्या गाळणीत काढून घ्यावी व त्यातील सर्व पाणी निथळू द्यावे. आता ही डाळ पहा किती चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे. डाळीचा प्रत्येक दाणा चांगल्या प्रकारे शिजला गेलेला आहे. आता ही डाळ स्मॅशरने किंवा एखाद्या ग्लासच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायची आहे. चांगली बारीक दळून घ्यायची आहे. आणि पटकन ती होते. मला तर 1 ते 1.5 मिनिटामध्ये माझी पाव किलो डाळ स्मॅश करून झालेली आहे. काही मेहनत न करता डाळ अगदी उत्तम प्रकारे दळून होते. ज्या वाटीने चण्याची डाळ मोजून घेतली त्याच वाटीने गुळही मोजून घ्यावा. गुळही जवळपास पाव किलो आहे. आता हे गूळ आणि चणा डाळीचे पुरण एकत्रितपणे एका लहान कुकरमध्ये घालून घ्यावे. व चमच्याने घोटण्यास सुरुवात करावी. सुरुवातीला हे अवघड वाटेल, पण गूळ वितळल्यानंतर पुरण पातळ होते. मग सहज घोटले जाते.
अशा प्रकारे घोटत राहावे. थोड्या वेळाने पुरणाचा रंगही बदलण्यास सुरुवात होते. पहा, पुरणाचा रंग कसा बदललेला आहे. आता त्यात वेलची पूड आणि जायफळाची पूड घालायची. व चमचाभर साजूक तूपही घालावे. तूप घातल्याने पुरण फार मऊ होते व चविष्ट होते. असे घोटत राहिल्याने पुरणही घट्ट होण्यास सुरुवात होते. पहा, पुरण आता घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. चमच्यातून ते बघा पटकन पडत नाही आहे, म्हणजे पुरण आपले तयार झालेले आहे. दुसरी ट्रिक म्हणजे चमचा त्या पुरणामध्ये उभा राहतो. मी कुकर हलवते तरीसुद्धा तो चमचा पडत नाही आहे, म्हणजे आपले पुरण तयार झालेले आहे. आता ते एका वेगळ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. पुरण तर तयार झाले. आता पोळीची तयारी. त्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ आणि पाव वाटी मैदा घेतलेला आहे आणि तो चांगला चाळून घ्यायचा आहे. चाळून घेतल्यानंतर त्यात थोडेसे मीठ आणि थोडी हळद घालावी. हळदीमुळे पिठाला चांगला रंग येतो. मग सर्व एकत्र करून आपल्याला हवे तसे थोडे थोडे पाणी घालून पीठ मळावे. पीठ जास्त सैलसरही असू नये व जास्त घट्टही असू नये, असा एक पिठाचा गोळा तयार करावा. या पिठाच्या गोळ्यामध्ये थोडे तेल वापरूनही आपण चांगले मळू शकतो. असे 2-3 मिनटं चांगलं मळून घ्यावं. मग पोळीचं पीठ येण्यासाठी त्या पिठावर एखादा ओला कपडा अशा प्रकारे झाकून ठेवावा व 1 ते 1.5 तास असाच ठेवू द्यावा. 1 ते 1.5 तासानंतर पिठावरील कपडा काढल्यानंतर पहा, पीठ कसे आलेले आहे. त्या पिठामध्ये 1-2 चमचे तेल घातल्यानंतर पुन्हा ते पीठ मळून घ्यावे. अशा प्रकारे पीठ चांगले मळून घ्यावे. पहा, कशी पिठाला तार येते, म्हणजेच आपले पीठ तयार झालेले आहे. त्यानंतरही आपण 2 ते 3 मिनटं मळून घ्यावं. चला, आता पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. आपण जेवढा पिठाचा गोळा घेणार त्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा घ्यायचा. मी गोळे तयार करून ठेवलेलेच आहेत. आता पिठाच्या गोळ्याचा आपण एक वाटी तयार करायची आणि त्या वाटीमध्ये एक पुरणाचा गोळा घ्यायचा आणि ठेवायचा. गोळा किती मोठा असेल, पुरणाचा गोळा किती मोठा असेल तरीसुद्धा त्या पिठाच्या गोळ्यामध्ये आतमध्ये जातोच. बोटाने दाबून दाबून तो आतमध्ये
घालायचा आणि अशा प्रकारे एक उंडा तयार करायचा. आणि असं गोल करता करता जास्तीचं जे पीठ येतं ते आपण काढावे. आणि राहिलेलं पीठ आपण अशा प्रकारे चिटकवून गोल फिरवून चांगला उंडा तयार करून आता त्याचं आपण पोळी लाटायची आहे. हाताने प्रेस करून हा गोळा पिठात घोळवून घ्यायचा आहे. व्यवस्थित पिठात घोळवून घेतल्यानंतर तो पोळपाटावर ठेवायचा आणि आपल्या हाताच्या बोटाने जसं आपण भाकरी थापतो त्याप्रमाणे थापायचा आहे, जेणेकरून आतील पुरण सर्वत्र पसरेल. मग आपण पोळी लाटायला सुरुवात करूया. पोळी अशी गोल लाटून घ्यावी, हलक्या हाताने लाटावी. आणि अशा प्रकारे आपण छान गोल पोळी लाटलेली आहे. गॅसवर पॅनही गरम करायला ठेवला आहे. पोळी लाटून झाली की पॅनवर घालायची आहे. पोळी अर्धवट शेकल्यानंतर ती पलटून घ्यायची. त्यावर तेल किंवा तूप घालून चांगले पसरून घ्यायचे. पुन्हा पलटून त्यावर तेल किंवा तूप घालावे व हलक्या हाताने पसरून घ्यावे. अशा प्रकारे दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे शेकून पुन्हा एकदा पलटून घ्यावे. पहा, पुरणपोळी कशी टम्म फुगली आहे. गोल गरगरीत टम्म फुगलेली पुरणपोळी. आपली ही पहिली पुरणपोळी तयार झाली. आता पुन्हा दुसरी पोळी लाटूया. लाटून झाल्यानंतर ती तव्यावर घालूया. आणि अशा प्रकारे चांगली शेकून घेऊया. पहा, ही पोळीसुद्धा छान टम्म फुगलेली आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे पोळ्या करा. अशा प्रकारे केलेल्या पोळ्या सर्व छान अशा टम्म फुगलेल्या होतात. आणि अशा प्रकारे मी ह्या सर्व पोळ्या करून घेतलेल्या आहेत. तर मग येताय ना पुरणपोळ्या खायला. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.